हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTMLच्या रिलेटेड असणारा प्री टॅग याबद्दल माहिती पाहणार आहोत। या अगोदर मी तुम्हाला प्री टॅगबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली नव्हती। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्री टॅग याच्याबद्दल पाहणार आहोत। बरं, प्री टॅग म्हणजे काय? तर प्री डिफाइंड फॉर्मॅट जो काही आपण टेक्स्टला डिफाइन केलेला असतो HTML कोडमध्ये, तो ॲज इट इज फॉर्मॅट आपल्याला वेब पेजवरती जर डिस्प्ले करायचा असेल तर प्री टॅग यूज केला जातो। फॉर एक्झाम्पल, तुमच्यासमोर मी इथे HTML टॅग, त्याच्यानंतर हेड, टायटल, प्रीडिफाईंड टॅग टायटल दिलेला आहे आणि त्याच्यानंतर टायटल टॅग एंड केल्यानंतर हेड टॅग एंड केलेला आहे। त्याच्याच खाली मी बॉडी बेसिक कलर इज इक्वल टू पिंक हे डिफाईन केलेलं आहे आणि इथे प्री टॅगचा यूज करून मी प्री टॅगच्या अंडर हा असा फॉर्मॅट टाईप केलेला आहे। अगोदरच 1 नंबर टाईप करून रेड, त्याच्यानंतर सेकंड लाईनला एवढी जास्त स्पेस सोडून मी 2 नंबर डॉट ग्रीन आणि थर्ड लाईनला पुन्हा मोर स्पेस 3 डॉट येलो असं हे टाईप केलेलं आहे। मग याच्या अगोदर जर आपण फक्त मी दोन्ही आउटपुट दाखवते, सध्या मी हा प्री टॅग डिलीट करते आणि तुम्हाला आउटपुट दाखवते की नक्की कशा पद्धतीने आउटपुट वर्कआउट होईल। आता ही फाईल मी सेव्ह करते आणि रन कमांडमधून आपण ही फाईल रन करूयात विदाउट प्री टॅग। हे बघा, आता विदाउट प्री टॅग तुम्हाला इथे रेड, ग्रीन, येलो हे एकाच लाईनमध्ये दिसत आहे। एकाच लाईनमध्ये आपल्याला तिन्ही कलरची नावं डिस्प्ले झालेली आहेत। आता हे आपण जे टाईप केलेलं होतं ते विदाउट प्री टॅगमध्ये यूज केलेलं होतं, विदाउट प्री टॅग। आता या कोडिंगमध्ये मी बॉडी टॅग नंतर प्री टॅग ॲड करते। प्री टॅग हा कंटेनर एलिमेंट आहे, म्हणजे प्री टॅग रिक्वायर्ड ऑन टॅग ॲज वेल ॲज ऑफ टॅग, आणि मी इथे हा प्री टॅग एंड केलेला आहे। आता फर्स्ट आपण जे आउटपुट पाहिलं ते होतं विदाउट प्री टॅग। आता मी हा प्री टॅग ॲड केलेला आहे HTML कोडिंगमध्ये आणि ही फाईल मी पुन्हा एकदा सेव्ह करते। सेव्ह कशा पद्धतीने करायची असते हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। फाईलमध्ये गेल्यानंतर सेव्ह ॲजमध्ये या फाईल नेमच्या पुढे इथे तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते नाव टाईप करून त्याच्यानंतर विदाउट स्पेस .html एक्सटेन्शन तुम्ही देऊ शकता आणि कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करायचे आहे हे प्रथम तुम्ही पहा, कारण की C ड्राईव्हमध्ये किंवा डेस्कटॉपवरती ही फाईल सेव्ह करायची नाही। C ड्राईव्ह सोडून इतर जे तुमचे लोकल डिस्क ड्राईव्ह D असेल, E असेल, F असेल त्यामध्ये तुम्ही ती फाईल सेव्ह करू शकता विथ .html एक्सटेन्शन। आता आपण काय करूयात, याचं आउटपुट पाहूयात। आता मी प्री टॅग ॲड केलेला आहे, तर आता हा प्री टॅग ॲड केल्यानंतर सेम मी सर्च बॉक्समध्ये रन हे टाईप केलेलं होतं। आता रन या विंडोमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमची फाईल कोणत्या ड्राईव्हमध्ये आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे। फॉर एक्झाम्पल D, आणि या D ड्राईव्हमध्ये तुमच्या ज्या काही फाईल्स असतील त्या सर्व फाईल्सची लिस्ट तुमच्यासमोर दिसेल। यामधून तुमची फाईल कोणती आहे ती स्क्रॉल डाऊन करून तुम्ही तुमची फाईल सिलेक्ट करा प्री टॅग .html आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करा। आता ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर आता तुमच्या लक्षात येईल फर्स्ट लाईनला रेड आहे, सेकंड ग्रीन आणि थर्ड लाईनला काय आहे, थर्ड लाईनला येलो डिस्प्ले झालेला आहे। अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, प्री टॅग यूज करू शकतो। अजून एक एक्झाम्पल आपण पाहूयात। याच प्री टॅगमध्ये जर आपण फॉर डिझायनिंग पर्पज फक्त डॉटेड लाईन्स वगैरे अशा वेगवेगळ्या लाईन्स आपण टाईप करून पाहूयात। हे मी फक्त नोटपॅडमध्ये माझं डिझायनिंग रेडी करत आहे आणि नोटपॅडमध्ये तुम्ही प्री टॅगच्या अंडर जे काही डिझायनिंग रेडी केलेलं आहे, प्री डिफाईन केलेलं आहे, सेम तोच फॉर्मॅट तुम्हाला इथे डिस्प्ले झालेला दिसेल। आउटपुट विंडोमध्ये तुम्हाला तो डिस्प्ले होईल बाय युजिंग प्री टॅग। कारण नॉर्मली इतर वेळेला जर आपण प्री टॅग यूज नाही केला तर जी काही डिझाईन आपण अप्लाय केलेली आहे नोटपॅडमध्ये बॉडी टॅगच्या मध्ये बिटवीन बॉडी टॅग आपण जी काही माहिती टाईप करतो त्याला असाच पूर्ण जी काही डिझाईन सेट केलेली आहे ती वेब पेजवरती तशी डिस्प्ले होत नाही, पण प्री टॅग यूज केल्यानंतर
आपल्याला सेम जे काही आपण डिझायनिंग जे काही फॉर्मॅट आपण अप्लाय केलेला आहे तो वेबपेजवरती ॲज इट इज डिस्प्ले होतो. आता ही फाईल मी पुन्हा एकदा सेव्ह करते. मी डॉटेड लाईन ॲड केलेल्या आहेत. आता Ctrl+S सेव्ह करते आणि माझी फाईल ऑलरेडी इथेच आहे, तिथे जाऊन मी फक्त रिफ्रेश करते. येस, तुमच्या लक्षात येईल की मी ज्या डॉटेड लाईन्स ॲड केलेल्या होत्या त्याही डॉटेड लाईन या आउटपुटवरती या वेबपेजवरती आपल्याला दिसून येत आहेत. अशा पद्धतीने आपण प्री टॅगचा यूज करू शकतो. प्री टॅग म्हणजे काय? प्री डिफाईन्ड स्पेसिफिक फॉर्मॅट. प्री डिफाईन्ड फॉर्मॅट जो की आपण प्री टॅगच्या अंडर आपण टाईप करत असतो आणि तोच फॉर्मॅट ॲज इट इज आपण वेबपेजवरती ॲज अ आउटपुट म्हणून पाहू शकतो. सो हे झालेलं आहे आजचं आपल्या प्री टॅगबद्दल. तुम्ही सेम असं प्रॅक्टिकल घरी करून पहा, म्हणजे तुम्हालाही सेम आउटपुट नक्कीच मिळेल. काही अवघड नाही आहे. प्री टॅग फक्त तुम्हाला ॲड करायचं आहे बॉडी टॅग नंतर, आणि तुम्हाला जे काही डेकोरेटिव्ह थिंग्स तुम्हाला ॲड करायचे असतील त्या तुम्ही अंडर द प्री टॅग तुम्ही ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्री टॅग एंड करायचा आहे आणि नंतर बॉडी टॅग एंड करून HTML टॅग एंड करायचा आहे. प्री टॅग हा कंटेनर एलिमेंट आहे जो की ऑन करावा लागतो आणि तुमची इन्फॉर्मेशन ही मध्ये टाईप करून झाल्यानंतर तो ऑफही करावा लागतो. /प्री हे हा टॅग आपल्याला टाईप करावा लागतो. आणि असं केल्यानंतर तुम्ही तुमची फाईल सेव्ह करा आणि ज्या पद्धतीने मी आउटपुट आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला होता, तोही तुम्ही पहा आणि तुम्ही ते आउटपुट चेक करा. सेम ज्या पद्धतीने मला आउटपुट मिळालेलं आहे विथ फॉर्मॅट, सेम अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आउटपुट मिळून जाईल आणि तुमची प्रॅक्टिससुद्धा होऊन जाईल. ओके, कारण आता आपल्या 6th स्टँडर्ड आणि 7th स्टँडर्डच्या मुलांना HTMLमध्ये प्री टॅग हा ॲड केलेला आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं हे नोटपॅडमध्ये तुम्ही टेक्स्ट टाईप करून HTMLचा कोड टाईप करून तुम्ही आउटपुट चेक करू शकता. सो हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.